मित्रांनो, येऊ द्या हवा, येऊ द्या हवा, येऊ द्या हवा. मित्रांनो, स्वर्गात आलोय, माझ्या पाठीमागं पाहून घ्यावा. आणि स्वर्ग आहे ना, लय जबरदस्त, एक नंबर नजारा आहे इकडं. आणि फिरायला यायचं असं ना, आज पाऊस कमी आहे, एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आज पाऊस कमी असल्यामुळं आणि पावसात जर आले तर नक्की ना जर्किंग घेऊन या, शीटर बिटर घेऊन या. आणि भाऊ गोळ्या पण सोबत घेऊन यायच्या, नाही तर सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. इकडं थंड वातावरण ज्यादा राहत आहे, काश्मीर पासून कमी नाही. म्हणून ना इकडं स्वर्गात आल्यासारखं आहे ना, नक्कीच वाटतंय. आणि ना जेवणाची इकडे हॉटेल बिटेल आहेत, सोबत बांधलं तरी काही काळजी करायची नाही, पण हॉटेल पण आहेत. पण मित्रांनो, त्याच्यासाठी ना आपला टोळी घेऊन यायला इसरायचा नाही, कारण की एकट्यानं येऊन काय मजा नाही. आणि टोळी सोबत आला ना तर लय रापचिप इकडे ना मस्त मजा येते. आणि नुसता कारिया, झाडा, डोंगर, झुरे, वड, नाल आणि बसायला सुद्धा एकदम बेस्ट आणि स्वच्छ आणि सुंदर परिसर. त्याच्यामुळे ना आपण इकडे ना नक्की या. आणि यायचं असेल ना, त्या बघा ओतूर पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आणि कोतूर पासून पण 35 किलोमीटर अंतरावरती फोपसंडी आणि कोपऱ्याच्या मध्यभागी असलेला हा धबधबा आहे. आणि हा वड आहे. या वड्याला सगळ्यात जादा गर्दी असते. इकडे या आणि मजा करा. तर चला मित्रांनो, येऊ द्या तुमची हवा. आणि एक कमेंट, एक लाईक आणि एक शेअर नक्कीच करत जावा. तर धन्यवाद मित्रांनो.